नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा बिंदू नामावली तपासणी तसेच आरक्षण निश्चित करण्याबाबतचा हा पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय आहे सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात। बिंदू नामावली तपासणी व आरक्षण निश्चित बाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की बिंदू नामावली तसेच तपासणी व आरक्षण निश्चित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की संकीर्ण 2025/ प्रत क्रमांक इ 1450/98/9 आरक्षण 3 असा आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय दिनांक पाहू शकता की 4 डिसेंबर 2025 म्हणजे की आत्ताचा हा नवीन GR आहे मित्रांनो, आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे। चला तर याबद्दलची सविस्तर अपडेट काय आहे सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम मित्रांनो, आपण प्रस्तावना पाहूयात। यामध्ये राज्यातील विविध संवर्गाच्या बिंदू नामावली तपासणी व आरक्षण निश्चितीचे प्रस्ताव मागास वर्ग कक्षास प्राप्त होत असतात। मात्र बऱ्याच प्रस्तावांसह सादर करण्यात येत असलेल्या बिंदू नामावल्यांमध्ये नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून अचूक नोंदी घेण्यात येत नसल्याने निदर्शनास आले आहे। त्यामुळे नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या बिंदू नामावल्यांच्या तपासणीमध्ये मागासवर्ग कक्षाकडून त्रुटी उपस्थित होतात। प्रस्तावातील माहिती अचूक नसल्याच्या कारणास्तव बिंदू नामावली तपासणीमध्ये आणि नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडून त्रुटीपूर्तता करण्यासाठी लागणारा कालावधी यामुळे प्रस्तावांची परिपूर्ण तपासणी करण्यास विलंब होतो। परिणामी मागासवर्ग कक्षाकडून बिंदू नामावली तपासणीस उशीर होतो असा समज होतो। सबब बिंदू नामावली तपासण्यासाठी विलंब होऊ नये व पदभरती जलद गतीने व्हावी या दृष्टीने शासन खालीलप्रमाणे सूचना देत आहे। मित्रांनो, नेमकी काय सूचना यात देण्यात आल्या आहेत या सर्व आपण पाहूयात। यामध्ये सर्वात पहिली जी काही सूचना आहे ती आपण पाहूयात। सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29/3/1997 व दिनांक 18/10/1997 रोजीच्या शासन निर्णयान्वये सरळ सेवा तसेच पदोन्नतीची बिंदू नामावली ठेवण्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर सद्यस्थितीत सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 27/2/2024 व दिनांक 6/3/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये सरळ सेवेसाठी बिंदू नामावली ठेवण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे। त्यानुसार सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारीतील संवर्गनिहाय बिंदू नामावल्या तयार करणे व बिंदू नामावल्यांची सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक 5/11/2009 मधील तरतुदीनुसार मागासवर्ग कक्षाकडून तपासणी करून घेणे आवश्यक राहील। तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन पत्र दिनांक 22/7/2016 अन्वये बिंदू नामावलीचा नमुना निश्चित करून देण्यात आलेला आहे। त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांनी विहित नमुन्यात बिंदू नामावली तयार करून संबंधित रकान्यांमध्ये उचित नोंदी घेणे आवश्यक आहे। यानंतरची जी काही अट आहे ती म्हणजे की प्रत्येक संवर्गाची बिंदू नामावली तयार करण्याची जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याची राहील। नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून संबंधित कागदपत्रांच्या आधारे अचूक बिंदू नामावली तयार करून घ्यावी। तयार केलेल्या विविध संवर्गाच्या बिंदू नामावल्या नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील इतर अधिकारी चेकर यांना तपासणीसाठी वाटून द्याव्यात। तपासणी अंती सदर अधिकाऱ्यांनी बिंदू नामावलीच्या शेवटी बिंदू नामावलीमधील सर्व नोंदी नियुक्ती पत्र, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांवरून तपासल्या असून त्या नोंदी बरोबर आहेत असे प्रमाणित करून त्याखाली त्यांचे नाव लिहून स्वाक्षरी करावी। बिंदू नामावलीतील नोंदीमध्ये काही चुका आढळल्यास संबंधित तपासणी अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करावी। यानंतरची जी सूचना आहे ती म्हणजे की अधिकाऱ्यांकडून बिंदू नामावली तपासणी केल्यानंतर प्रत्येक संवर्गातील किमान 1-2 कर्मचाऱ्यांच्या नोंदीची तपासणी नियुक्ती प्राधिकारी यांनी करून बिंदू नामावल्यांतील नोंदी अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर सदर बिंदू नामावल्या तपासणीसाठी संबंधित मागासवर्ग कक्षाकडे पाठवाव्यात। नंतर उमेदवारांची ज्या प्रवर्गातून नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे त्या प्रवर्गाच्या बिंदूवर त्याचा
बिंदू नामावलीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे। तसेच मागासवर्गीय उमेदवाराचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र याचा क्रमांक व दिनांक याची अचूक नोंद बिंदू नामावलीमध्ये घेणे आवश्यक आहे। त्यामध्ये काही चुका झाल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल। बिंदू नामावलीमध्ये चुकीच्या नोंदी घेतल्या गेल्यास आरक्षण निश्चित अचूक होणार नाही आणि त्यामुळे आरक्षण द्यावयाचा भंग होईल तसेच बिंदू नामावलीवर आक्षेप ही उपस्थित होऊ शकतात। त्यामुळे यापुढे बिंदू नामावलीमध्ये अचूक नोंदी घेऊन व बिंदू नामावली प्रमाणित करूनच त्या तपासणीसाठी मागासवर्ग कक्षात सादर करण्यात येतील याची नियुक्ती प्राधिकारी यांनी दक्षता घ्यावी। त्यानुसार कारवाई न केल्यास बिंदू नामावलीतील चुकीच्या नोंदी व त्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या बाबी न्यायालयीन प्रकरणे याकरिता नियुक्ती प्राधिकारी पूर्णतः जबाबदार राहील। तसेच वरील कार्यपद्धतीप्रमाणे कारवाई झाल्यास मागास वर्ग कक्षात बिंदू नामावलीची तपासणी व आरक्षण निश्चित करणे सुलभ होऊन तपासणीसाठी होणारा विलंब टाळता येईल। तसेच सदरचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक हा 20/25/12/04/29/49/6507 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे हा टाकून डायरेक्टली हा जो काही GR आहे हा डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे। तेथे आपण दररोज येणारे जे काही नवीन GR असतात ते आपण त्या ठिकाणी अपलोड करीत असतो। तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड GR घेऊन शासन निर्णय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन अपडेटेड GR हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।